आज आपण अर्थशास्त्र अभ्यासाला घेतलेला आहे इयत्ता 12वीचा वर्ग। मी प्राध्यापक सौ संगीता भरतकुमार भालसिंग, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथे कार्यरत आहे आणि अभ्यासाला विषय घेतलेला आहे इयत्ता 12वीचे अर्थशास्त्र आणि घटक घेतलेला आहे प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। उपघटक घेतलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र। या प्रकरणाची प्रस्तावना आपण पाहूया। आधुनिक अर्थशास्त्राच्या 2 प्रमुख शाखा आहेत, त्यातली एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी आहे स्थूल अर्थशास्त्र। म्हणजे अर्थशास्त्राच्या या 2 शाखा आहेत, सूक्ष्म आणि स्थूल। आता सूक्ष्म याचा अर्थ असा आहे की लहान, सूक्ष्म म्हणजे काय, लहान किंवा दशलक्षांश भाग। ही संज्ञा मायक्रॉस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे। ही संज्ञा मायक्रॉस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे। आणि स्थूल म्हणजे मोठा, आणि ही संज्ञा मॅक्रॉस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे। स्थूल म्हणजे मोठा, ही संज्ञा मॅक्रॉस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे। आणि या शब्दाचा सर्वात प्रथम वापर करणारे अर्थशास्त्रज्ञ आहेत रॅग्नर फ्रिश। 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठात नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी या 2 संकल्पनांचा प्रथम वापर केलेला आहे। 12वीच्या बोर्ड परीक्षेला वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या मध्ये ही कृती नेहमी येत असते। पहा, रॅग्नर फ्रिश हे नाव विसरायचं नाही। म्हणजे अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा आहेत, एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे स्थूल अर्थशास्त्र। पहिल्या सत्रामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे। मुलांना तुम्हाला माहीत आहे का रॅग्नर फ्रिशबद्दल? त्यांचं संपूर्ण नाव आहे रॅग्नर अँटन किट्टिल फ्रिश। जन्म आणि मृत्यूचा काळ आहे 1895 ते 1973। हे नॉर्वेचे अर्थमिती व अर्थशास्त्रज्ञ होते। त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार मिळालेला आहे। त्यांच्यासोबत होते जॅन टेम्बर्जिन, यांच्यासोबत त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। ते अर्थमितीशास्त्राचे जनक होते। अर्थमितीशास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो। रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केली। त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादकाच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हटले आणि समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असे म्हटले आहे। म्हणजे रॅग्नर फ्रिश यांनी या 2 संकल्पनांची मांडणी केली आणि त्यांना नोबेल पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल कशी झालेली आहे ते आपण पाहूया। सूक्ष्म आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले, म्हणजेच तो एक पारंपरिक दृष्टिकोन आहे आणि या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसतो। यामध्ये अर्थशास्त्रज्ञ येतात ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, J.S. मिल यांचा समावेश या अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये होतो। नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले। हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले। प्राध्यापक मार्शल यांच्या ग्रंथाचं नावही लक्षात ठेवायचं आहे, अर्थशास्त्राची मूलतत्वे। अर्थशास्त्राची मूलतत्वे हे त्यांचा ग्रंथ आहे।
आणि हा ग्रंथ 1890मध्ये प्रकाशित झालेला होता. इतर अर्थशास्त्रज्ञ उदाहरणार्थ प्राध्यापक पिगू, J.R. हिग्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ समजून घेणे आता आवश्यक आहे. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित असते. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अगदी लहानात लहान भाग. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण समजून घेऊया. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 2 अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या आहे प्राध्यापक मॉरिस डॉब. हे असं म्हणतात, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. पुन्हा एकदा पाहूया व्याख्या, ही पाठही करायची आहे तुम्हाला. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक A.P. लर्नर. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. अर्थशास्त्राची व्याप्ती पाहूया आपण. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तशी मर्यादित आहे. खालील तक्त्यावरून आपल्या ती लक्षात येते. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत अभ्यासले जातात आणि त्यात 2 भाग आहेत. एक तर मागणीचे सिद्धांत, दुसरा भाग आहे पुरवठ्याचे सिद्धांत. यानंतर उत्पादन घटकांच्या किमतीचे सिद्धांत अभ्यासले जातात. 4 उत्पादनाचे घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि या 4 उत्पादन घटकांना मिळणारा मोबदला आहे भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा. या 4 उत्पादन घटकांच्या मोबदल्यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत अभ्यासले जातात. त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता अशा 3 प्रकारच्या कार्यक्षमतांचा अभ्यास केला जातो. अशा या सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. उदाहरणार्थ वैयक्तिक बचत, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा अशा लहान लहान घटकांचा अभ्यास केला जातो. किंमत सिद्धांत हे दुसरं वैशिष्ट्य. किंमत सिद्धांत याचा अर्थ वस्तूची किंमत कशी ठरते याचा अभ्यास इथे केला जातो. तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. मागणी आणि पुरवठ्याच्या सहाय्याने वस्तूची किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास इथे केला जातो. म्हणून आंशिक समतोल हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर घटकांपासून वेगळे काढले जाते आणि मग त्याच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. चौथं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काही गृहीतकं मांडली जातात. त्यामध्ये एक प्रमुख गृहीतक आहे इतर परिस्थिती कायम असताना. हे गृहीतक फार महत्त्वाचं आहे. पुढे आपण वेगवेगळे सिद्धांत अभ्यासणार आहोत. त्या ठिकाणी इतर परिस्थिती कायम असताना हे गृहीतक मांडलेलं आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हे एक मूलभूत गृहीतक मांडून सर्व सिद्धांत मांडलेले आहेत किंवा विवेचन केले जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकंही मांडली जातात. आणि या गृहीतकांच्या सहाय्यानेच
सर्व विश्लेषण सोपे होते. अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात ही गृहीतकं फार महत्त्वाची आहेत. 5वं वैशिष्ट्य आहे विभाजनाची पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचं लहान लहान घटकात म्हणजे वैयक्तिक घटकात विभाजन केले जाते आणि त्या छोट्या छोट्या लहान लहान घटकाचे स्वतंत्रपणे तपशीलवारपणे अभ्यास केला जातो किंवा विश्लेषण केले जातं. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न आणि त्यामध्ये वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, तर वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. समग्र मागणी म्हणजे एकूण मागणीचा विचार हा स्थूल अर्थशास्त्रात केला जातो, तर वैयक्तिक मागणीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. 6वं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत ही संकल्पना खरं तर सूक्ष्म अर्थशास्त्राचं प्रमुख साधन आहे. सीमांत परिणाम नव्हे हे लक्षात घ्या. सीमांत परिमाण म्हणजे एक वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. एक वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. 7वं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये चार बाजार रचनांचे विश्लेषण आपल्याला अभ्यासायचे आहे. 1 आहे पूर्ण स्पर्धा, 2 मक्तेदारी युक्त स्पर्धा, 3 मक्तेदारी आणि 4 अल्पाधिकार बाजार. अशा वेगवेगळ्या बाजार रचनांचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. तेजी मंदी, व्यापार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी अशा राष्ट्रव्यापी आर्थिक समस्या ज्या असतात त्याच्याशी सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध नाही, तर फक्त वैयक्तिक अशा घटकांपुरतंच सूक्ष्म अर्थशास्त्र मर्यादित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आपण जाणून घेऊया. सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व किंवा उपयोग या दृष्टीने पहिला मुद्दा येतो किंमत निर्धारण. वस्तूच्या किमती कशा ठरतात, उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करते. दुसरं महत्त्व आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. आता मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे अशी की ज्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप अजिबात नसतो, म्हणजे निरहस्तक्षेपाचे धोरण असते, ज्यामध्ये वस्तूचं उत्पादन, किती उत्पादन करायचं, कोणतं करायचं, कसे करायचे, किती करायचे हे जे निर्णय असतात एखाद्या उद्योजकाचे ते सर्व खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यामध्ये सरकारचा किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. तिसरं महत्त्व आहे विदेशी व्यापार. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जकात शुल्क, त्याचे वस्तूवर होणारे परिणाम, कोणत्याही 2 देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे यासारख्या विदेश व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करते. म्हणजे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व्यापारातले मुद्दे आहेत त्याचा अभ्यास इथे केला जातो. चौथं महत्त्व आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास मदत करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. 5वं महत्त्व आहे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन, महत्तम नफा इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे एखाद्या उद्योजकाला आपल्या उद्योगासंबंधी फायदे तोट्याचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. शासनास उपयुक्त ठरते हा 6वा मुद्दा आहे. सरकारी कर धोरण, कर म्हणजे टॅक्स, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करताना
सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरते. ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनाला मदत करतात. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. म्हणजे जी साधनं उपलब्ध आहेत त्यांचाच वापर करून समाजाचं कल्याण झालं पाहिजे आणि ते कल्याणसुद्धा जास्तीत जास्त महत्तम झालं पाहिजे याचा अभ्यास इथे केला जातो. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो, सरकारचे विविध प्रकारचे कर आकारते त्याचा समाजावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास इथे केला जातो. धन्यवाद मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहिलात, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केलात. मी प्राध्यापक सौ संगीता भालसिंग, श्रीमती सादरे संगीता. धन्यवाद.